नमस्कार. सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज बनवूयात अगदी मस्त असा मऊ लुसलुशीत स्पॉन्जी ढोकळा. आज जो ढोकळा आहे ना, तो आपण एका विशिष्ट पद्धतीने केला आहे. व्हिडिओत पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे आज आपण ढोकळा कशाचा बनवला आहे. त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघावं लागेल. आणि जर तुम्हाला कुठल्याही क्षणी ही रेसिपी आवडली असेल ना, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा. आपल्या जे घरामध्ये साहित्य उपलब्ध आहे ना, त्यामध्येच हा मी ढोकळा तयार केला आहे. दिसायला इतका मस्त, रंग बघा किती सुरेख आला आहे. शिवाय अगदी मऊ लुसलुशीत आणि स्पॉन्जीसुद्धा झाला आहे. ज्याप्रमाणे आपण मार्केटमधून विकत आणतो ना, सेम तसाच हा जाळीदार ढोकळा झाला आहे. अगदी 10 ते 15 मिनटामध्ये तयार होणारी रेसिपी आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे बघा, ढोकळा बनवण्यासाठी 1 वाटी मी मूगडाळ घेतली. मूगडाळ जी आहे ती 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि 1 तासाभरासाठी पाण्यामध्ये भिजत घातली होती. 1 तासाभरानंतर डाळ छान अशी मस्त भिजली आहे. आता जर तुम्हाला सकाळी ढोकळा बनवायचा असेल ना, तर तुम्ही इथे ही जी डाळ आहे ना, ती रात्रभरासाठी भिजत घालू शकता. किंवा जर सकाळी लवकर उठत असाल तर 1 तासाभरा अगोदर भिजत घालू शकता. कारण ही जी डाळ आहे ना, हिला भिजायला जास्त वेळ लागत नाही. आता डाळ आपण मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहोत. तर डाळलं पाणी सर्व काढून घेतलं आणि ही जी डाळ आहे ना, ती आपण मिक्सरमध्ये टाकून घेतली. आज इथे आपण स्वीट कॉर्न वापरून ढोकळा बनवत आहेत. तर 1 वाटी भरून मी स्वीट कॉर्न घेतलेत. जर तुमच्याकडे जे आपले साधं कणीस असतं ना, ते सुद्धा घेतलं तरी चालेल. साधारण इथे मी 1 वाटी भरून हे स्वीट कॉर्न घेतले. यामुळे ढोकळा इतका जबरदस्त लागतो ना. आता इथे मी ज्या वाटीने 1 वाटी स्वीट कॉर्न घेतलं होतं ना, त्याच वाटीने इथे मी 1 वाटीला थोडंसं कमी रवा घेतला आहे. इथे रवा जो आहे तो थोडासा जाड रवा वापरणार आहे मी. बारीक रवा वापरायचा नाही, कारण तो थोडासा चिकट असतो. इथे आपल्याला जाडच रव्याचा वापर करायचा आहे. आता बघा, यामध्ये अगदी अर्धा कप पाणी टाकून घेऊयात. आता इथे मी पाणी टाकलं आणि अगदी 3 चमचे आपण इथे दही वापरणार आहेत. आता दही जे आहे ना, ते आपल्याला अगदी ताजं आणि फ्रेश वापरायचं आहे. आंबट दही वापरायचं नाही. इथे बघा, थोडंसं दही टाकून घेतलं आणि ज्या वाटीमध्ये दही होतं ना, त्यामध्ये सुद्धा थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि यामध्ये टाकून घेतले. साधारण इथे मी अर्धी वाटी पाणी टाकून घेतले. यापेक्षा जास्त पाणी टाकायचं नाही आणि मिक्सरला ग्राइंड करून घेतलं. आता इथे बघा, छान अशी मस्त याचं बॅटर तयार झालं आहे. यामध्ये जर एखादं स्वीटकॉर्नचं बी राहिलं असेल ना, तर काही हरकत नाही. खायला खूपच छान लागते. आता हे जे आपण जे बॅटर वाटून घेतलं होतं ना, ते बॅटर एका दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेऊयात. आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊयात. रंग छान यावा यासाठी इथे मी अर्धा चमचा हळद टाकून घेतली. यामुळे ना आपल्या ढोकळ्याला रंग छान येतो. सोबतच 1 चमचा रिफाइंड ऑइल टाकले, म्हणजे आपण जे रेग्युलर भाजीसाठी तेल वापरतो ना, त्याचाच वापर केला आहे. यामुळे काय होतं, ढोकळा जो आहे तो फ्लफी व्हायला मदत होते. म्हणजे घशामध्ये असा तोटरा बसल्यासारखं होणार नाही. आता हे सर्व जिन्नस टाकले की ढोकळा चांगला आपल्याला फेटून घ्यायचा आहे. तुम्ही कधी स्वीट कॉर्नचा ढोकळा खाल्ला आहे का? जर खाल्ला नसेल ना, तर एक वेळेस नक्की करून पहा. आता बघा, ढोकळा स्टीम करण्याअगोदर आपण काही पूर्वतयारी करून घेऊयात. आता ज्या भांड्यामध्ये तुम्ही ढोकळा सेट करणार आहेत ना, त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. प्लेटमध्ये किंवा स्टीमरमध्ये कशातही करत असाल ना, त्याला तेल लावून घ्यायचं आहे. इथे मी ह्या केक टिनमध्ये ढोकळा बनवत आहे, तर त्याला पूर्ण असं व्यवस्थित तेलाने ग्रीस करून घेतलं आहे. आता हे भांडं आपण बाजूला ठेवूयात आणि एक 5 ते 10 मिनटासाठी आपलं बॅटर छान असं रेस्ट झालं आहे. आता यामध्ये आपण इनो वापरणार आहेत. इनोमुळे ना ढोकळा जो आहे तो छान असा फ्लफी तयार होतो. 1 पॉकेट मी इनोचं वापरणार आहे. आता इनो टाकला की एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला हे चांगलं फेटून घ्यायचं आहे. आता जर तुम्हाला इनो टाकायचं नसेल तर त्याला ऑप्शन म्हणून तुम्ही इथे बेकिंग पावडर टाकू शकता किंवा खाण्याचा सोडा. तर प्रमाण किती घ्यायचं, 1 चमचा खाण्याचा सोडा घेऊ शकता किंवा 1 चमचा बेकिंग पावडर घेऊ शकता. कारण जे आपलं इनो पॉकेट आहे ना, त्यामध्ये साधारण 1 टीस्पून एवढं इनो असतो. काहीही घ्या, पण एकच घ्या. इनो घ्या किंवा तुम्ही
बेकिंग पावडर किंवा खाण्याचा सोडा घेऊ शकता. आता ढोकळा आपल्याला स्टीम करायचा आहे. त्यासाठी मी इथे गॅसवरती कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं. पाण्याला चांगली उकळी आली. आता यामध्ये एक स्टँड ठेवून घेतलं आणि हा जो ढोकळा आहे ना तो आपण या भांड्यामध्ये, या कढईमध्ये ठेवून घेतला आहे. आता यावर एक झाकण ठेवूयात आणि आता आपल्याला ना हा जो ढोकळा आहे ना फक्त 10 ते 12 मिनटासाठी स्टीम करून घ्यायचा आहे. यापेक्षा जास्त वेळ स्टीम करायचा नाही. अगदी 10 ते 12 मिनटामध्ये आपला ढोकळा स्टीम होतो. गॅसची फ्लेम अगदी मध्यम ठेवायची आणि मध्यम आचेवरच हा ढोकळा आपल्याला स्टीम करायचा आहे. इथे बघा एक 10 ते 12 मिनिट झालेले आहेत. गॅस बंद करून घेतला आणि आता ढोकळासुद्धा आपला छान व्यवस्थित स्टीम झाला आहे की नाही ते चेक करूयात. ढोकळासुद्धा आता छान असता स्टीम झाला आहे. आता हा थंड होण्यासाठी बाजूला ठेवूयात आणि या ढोकळ्यावर आता जो तडका टाकणार आहेत ना तो तयार करून घेऊयात. तडका करण्यासाठी इथे मी गॅसवरती एक पातेलं ठेवलं. त्यामध्ये साधारण 1 ते 1.5 चमचा तेल टाकून घेतलं. तेल चांगलं तापलं की यामध्ये मोहरी टाकून घेऊयात. मोहरी टाकली की गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आणि यामध्ये आता आपण लसूण टाकणार आहे. तर इथे मी एक 8 ते 10 पाकळ्या लसणाच्या कुटून घेतल्या होत्या, त्या टाकून घेतल्या. सोबतच थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून यामध्ये टाकली. जो तडका आहे ना तो आपण गार्लिकचा तडका देणार आहोत. आता जर तुम्हाला असा हा गार्लिकचा आणि कोथिंबीरचा तडका आवडत नसेल ना तर तुम्ही फक्त इथे जिरा आणि मोहरीची फोडणी तयार करू शकता. आपण जी फोडणी तेलामध्ये केली आहे ना तुम्ही हवं तर ना बटर घालून सुद्धा करू शकता. कारण स्वीट कॉर्न आहे तर बटरची सुद्धा टेस्ट खूप छान येते. जर तुमच्याकडे असेल तर बटर टाकू शकता. इथे मी तेलाची फोडणी दिली आहे आणि 1 मिनिटभरासाठी हा तडका छान असा परतवून घेऊयात. आता आपला ढोकळासुद्धा अगदी थंड असा झाला आहे. थंड झाला की यावर आपण जो तडका तयार करून घेतला आहे ना तो तडका लावून टाकून घेऊयात. लसूण थोडासा हलकासा ब्राऊन रंगावर परतून घेतला ना खाताना सुद्धा खूप छान अशी टेस्ट येते. आता बघा सर्व जे कोथिंबीर आणि गार्लिकचा तडका आहे ना तो सर्व ढोकळ्यावर छान असा व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे. हा बघा जो गार्लिक आणि कोथिंबीरचा तडका आहे ना सर्व ढोकळ्यावर मी छान असा पसरवून घेतला. आता ढोकळा आपण कट करून घेऊयात. तर इथे मी चाकूच्या साहाय्याने ढोकळ्याच्या असं स्क्वेअर शेपमध्ये कट करून घेणार आहे. अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये तयार होणारी रेसिपी आहे. आपण नेहमी तर बेसनच्या पिठाचा ढोकळा खातो, पण कधी असा ढोकळा तुम्ही खाल्ला आहे का? जर खाल्ला नसेल ना तर एक वेळेस नक्की करून पहा. इथे बघू शकता तुम्ही ढोकळा मी काढून घेतलाय. अगदी मस्त असा मऊ लुसलुशीत आणि इतका स्पॉन्जी झालाय ना. मी तुम्हाला ढोकळा तोडून सुद्धा दाखवते आणि ढोकळ्याला रंग खूप छान आलेला आहे. आता हा सर्व ढोकळा जो तयार झालाय ना तो आपण एका दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेऊयात. इथे बघा ढोकळा मी दुसऱ्या एका बाउलमध्ये काढून घेतलाय. आता हा सुद्धा ढोकळा तुम्ही बघू शकता किती मस्त असं याला जाळी पडली आहे आणि इतका स्पॉन्जी झालाय ना, खायला तर इतकी भन्नाट टेस्ट आली आहे ना. तर तुम्ही सुद्धा एक वेळेस असा हा स्वीट कॉर्नचा ढोकळा नक्की करून पहा आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आता सध्या मार्केटमध्ये भरपूर प्रमाणामध्ये स्वीट कॉर्न्स आलेले आहेत. तर स्वीट कॉर्नपासून तुम्ही असा ढोकळा नक्कीच करू शकता. स्वीट कॉर्नच्या भरपूर साऱ्या रेसिपी मी या अगोदर तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत. स्वीट कॉर्नचे पकोडे असतील, भरपूर साऱ्या रेसिपी माझ्या चॅनलवर आहेत. जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा. वेळात वेळ काढून तुम्ही हा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा मस्त खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.